नमस्कार. आपल्या उपवासाच्या सिरीजचा पार्ट 3 म्हणजे तिसरा पदार्थ वरईचे थालीपीठ. वरईचे थालीपीठ करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. किसलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट, दही, हिरवी मिरची, जिरे यांचं वाटण, वरईचे पीठ व कोथिंबीर. चला तर मग सुरू करूया. एका ताटात हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊन त्याचं कणिक मळून घेऊया. आता इथे मी टाकते शेंगदाणा, हिरवी मिरची आणि जिरे यांचं वाटण, त्यानंतर दही, चवीनुसार मीठ घालून थोडेसे पाणी घालून हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व त्याचं कणिक मळून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपला कणकेचा गोळा तयार आहे. आता एका पोळपाटावर आपण सुती कापड लावून घेऊया व त्यावर पाणी शिंपडून घेऊया. अगदी मागील 2 थालीपीठाला केले होते त्याप्रमाणे. आता कणकेचा गोळा घेऊन अलगद हाताने थालीपीठ गोल असे थापून घेऊया. थालीपीठ गोल थापून झाल्यानंतर तव्यावर थोडेसे तूप घालून थापलेले थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचे आहे व दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कडेने थालीपीठ आधी सोडवून घ्यायचे आहे आणि मगच उलटवायचे आहे, नाहीतर ते थालीपीठ तुटू शकते. अशा प्रकारे लागेल तसे तूप वरतून लावून घ्यायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीचे कमीत कमी साहित्य वापरून वरईचे थालीपीठ अगदी 2 मिनिटात इथे तयार आहे. तुम्ही दही किंवा चटणी सोबत हे थालीपीठ खाऊ शकता. तुम्हाला माझा आजचा पदार्थ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.